मराठी देवनागरी लिपी किंवा आपली लिहिण्याची जी पद्धत आहे ती नेहमी उजवीकडून डावीकडे असते का डावीकडून उजवीकडे असते? आपण असं उलट लिहितो का? नाही. तर आपली लिखाणाची पद्धत जी आहे ती समासापासून दुसऱ्या बाजूपर्यंत. काल संध्याकाळी मंदिरात गेल्यानंतर तो विषय झाला म्हणून मी मुद्दाम तिथल्या तिथेच उलगडा केला. प्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये समर्थ जे सांगतात त्या दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या. भोवती स्थळ सोडून द्यावे, मध्येच समसमीत लिहावे, पान झडताही न झडे न लगेची अक्षर. साधारण वहीमध्ये छापील समास असतो तो अंदाजे 2 बोटांचा किंवा 1.5 बोट बसेल एवढा डाव्या बाजूचा समास असतो. त्याच्या बरोबर अर्धा समास उजव्या बाजूला आपल्याला कायम आखून घ्यायचा तो आपल्यासाठी. वाक्य लिहित असताना जर समजा एखादा शेवटी वाक्य पत्रलेखन करतोय किंवा निबंध लिहितोय आपण किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहितोय तर त्याच्यात काय होतं, उदाहरण म्हणून सांगतो की म्हणतात हा एक शब्द आहे. मग तो म्हणतात हा शब्द लिहित असताना जर तेवढी जागाच त्याच्या पुढे नसेल म्हण आणि मग आपण तिथे ती समासाच्या आत तरी जातो किंवा खाली तरी लिहितो. एकतर समासाच्या आत जाऊन लिहू नये हा नियम आहे आणि वाक्य किंवा शब्द तुटेल असं त्याची फोड कधी करू नये. मग तुम्ही लिहिताना वर मह आणि खाली अणतात असं लिहिलं तर एखाद्या शिक्षकाचा वाचता वाचता अर्थ वेगळा लागू शकतो किंवा त्याची चांगलं वाचता लिहिलेलं वाचतोय आपण पण ती लिंक तुटते. मग अशा वेळेला तुम्ही काय करायचं, तो पूर्ण शब्द ती जागा सोडून द्या आणि अख्खा शब्द खाली लिहा. मग हे आपल्याला जागेवर आणण्याचं काम कोण करतं तर तो समास करतो. म्हणून पूर्ण शेवटपर्यंत कधीही लिहायचं नाही. दुसरी महत्वाची आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीची गोष्ट म्हणजे खाडाखोड करणे. मी आता काही जणांच्या वया काल इथे आल्यापासून म्हणजे परवा दिवशीपासून मी ऑब्झर्वेशन करतोय. माझं सत्र जरी नसलं तरी कोण काय करतं याच्याकडे माझं लक्ष. खाडाखोड प्रत्येकाला खूप आवडतं पण ती खाडाखोड करण्याची पद्धत सुद्धा वेगळ्या पद्धतीत असली पाहिजे. म्हणजे आपण लिहिता सगळेच जण विद्यार्थी आहोत, चूक ही होणारच आहे. असं काय आपला हात म्हणजे काय मशीन नाहीये की बटणं दाबली आणि जसं पाहिजे तसं. पण जर समजा तुमच्याकडून जर चुकलं तर त्याच्यावरती 2 आडव्या रेषा देऊन तो शब्द किंवा ते वाक्य खोडून टाकायचं. ही लेखनाची खरी पद्धत आहे खाडाखोड करण्याची. आणि तुम्हाला आवडीची गोष्ट कुठली असते तर देवांश लक्ष दे इकडे, सरळ बस. तू खाडाखोड केलेली जी आहे ती वहीमध्ये कशी एकदा बघितलीस का? आपण रंगवर्ण स्पर्धेमध्ये कलरिंग कॉम्पिटिशनमध्ये जसं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत छान असं इतकं डार्क करत असतो की वरती मागचं काही दिसू नये असं. काही जण तर छान असं चौकोन वगैरे करतात, शब्द किती आहे त्याच्यावर असा करतात आणि मग असं छान फोडत बसतात. ही अत्यंत घातक सवय आहे. तुम्ही पानभर लिहिलं आणि तुमच्या अशा जर 2 चुका कागदावरती दिसत आहेत तर तुमचे पेपर तपासणारे वही तपासणारे शिक्षक चांगल्या अक्षरांकडे चांगल्या सुविचाराकडे नंतर जातात, आधी बघतात चुकीकडे. कारण तुम्ही ती गोष्ट डार्क करून ठेवली आहे की बघा मॅडम बघा मी किती छान चूक केली आहे, तुम्हीच दाखवताय. अशा वेळेला याच्या उलट विचार करा की ठीक आहे माझी चूक झाली आहे, तुम्ही नाही मी पण चुकतो, मी म्हणजे काय फार अगदी असं नाही. माझ्याकडून पण लिहिता विचारांची काहीतरी मागं पुढं झालं की अरे लिहून गेलं तर खाडाखोड होती, ठीक आहे ना, ओके नो प्रॉब्लेम. आणि तुम्हाला मार्गदर्शन करणारे सुद्धा शिक्षकच आहेत आणि तेही माणसंच आहेत, ते पण चुकतात. म्हणून झालेली चूक 2 शब्द 2 रेघा त्या वाक्यावरती किंवा शब्दावरती आडव्या देऊन टाकायच्या आणि तो चुकलेला शब्द व्यवस्थित पुढे द्यायचा बस. ठीक आहे. त्या महत्वाचे 2 पॉइंट्स मला कालपासून तुम्हाला एक्सप्लेन करायचे होते. आजच्या दिलेल्या वेळेमध्ये किती अक्षर होतील माहिती नाही, जास्तीत जास्त कव्हर करायचा आपण प्रयत्न करूया.
आज आपला सुलेखनाचं सत्र संपणार आहे. त्याच्यानंतर सराव हेच त्याला उत्तर असणार. दादानी घेतलं आणि वहीमध्ये घट्ट बंद करून ठेवलं आणि त्याच्याकडे बघायचंच नाही, असं करू नका. तर आता पुढचा प्रश्न, देवनागरी लिपीमध्ये मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपली लेखनाची पद्धत जी आहे ती छापलेल्या समासाकडून म्हणजे डावीकडून उजवीकडे असते. म्हणून कुठलंही अक्षर लिहिताना त्याची सुरुवात ही त्याच्या डाव्या बाजूच्या अवयवाकडून उजवीकडे जायचं. आता मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारतोय, कालच्या सारखंच एक मुलींमधून एक मुलांमधून उत्तर असेल. बघूया आपण. मला आता तुम्हाला क अक्षर समजावून सांगायचं. बघा, मला तुम्हाला आता क अक्षर समजावून सांगायचं आहे. मी पटपट सगळी अक्षर 10 मिनिटात लिहून देऊ शकतो, पण बेसिक आपलं वीक असल्यामुळे या महत्वाच्या गोष्टी एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. बरोबर? जसं की काल दादा असा पेन धरला तर काय बिघडतं, असं धरलं तर काय होतं, असं लिहिलं तर काय होतं. अरे काही होत नाही, पेपर बोटं दुखतात, पेपर इनकम्प्लीट राहतो. लिखाणाची पद्धत अस्वस्थता निर्माण करणारी नको आहे, शांतता मिळवणारी पाहिजे. पेन आतापर्यंत धरलाच नाही का तुम्ही हातात, तर धरला होता, पण इथे बसलेल्या काही 10% मुलं अशी होते की ते चुकीची धरत. ओके, म्हणून बेसिक वरती आपण फोकस करूया. तर माझा पहिला प्रश्न मुलींकडे असेल की एक तुम्ही सगळेजण अक्षर लिहिता, क अक्षर लिहायचं. कोणी एक हात वर करावा की दादा मी आतापर्यंत क असा लिहिला, दॅट्स इट. कोणीतरी सांगा क अक्षर. नवीन हात हवा आहे. हां सांग, बोल. 1 मिनिट. हां, जोरात सांगतो, सगळ्यांना ऐकायला जाऊ दे. आणि ती अजून ती काय म्हणते हे मला माहित नाहीये, पण ते बरोबर आहे का चूक आहे याचा न्याय निवड आपण 5 मिनिटांनी करूया. कदाचित हिच्या म्हणण्यासारखे जे कोणी असतील त्यांनी नंतर हात वर करायचा, आणि याच्यापेक्षा वेगळी मेथड जी असेल त्या मेथडला कोण फॉर असेल तर त्यांनी नंतर हात वर करायचा. तू काय म्हणते सांग. क लिहायचा आहे, तो कसा लिहिणार? पटकन सांग, तुझ्या डोक्यात असलेला तो तोंडाने सांग. पहिल्यांदा काय करू? गोल काढायचा, रेष काढायचा, आडवी रेष द्यायची, उभी रेष, काय काय करू? उभी रेष काढायची. बर, ती म्हणतेय आधी उभी रेष काढायची आणि नंतर इकडचा एक गोल आणि इकडचा एक गोल आणि मग डोक्यावरती रेष काढायची. हा तुझा क झाला. बरोबर? लक्षात आलं? ती म्हणतेय, 1 मिनिट लक्ष द्या, मी आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे की तिला क लिहिण्याची पद्धत तिची आधी उभी रेष आणि नंतर 2 गोल काढायचे. ठीक आहे. या क च्या बाजूने कोण कोण आहे, म्हणजे हिला हा असाच माझा क आहे, तो बरोबर आहे का तुझे माहिती नाही. ती म्हणते आधी उभी रेष द्यायची आणि नंतर 1 गोल आणि मग दुसरा गोल. ठीक आहे. बघा, कोणाकोणाचे हात वर आहेत आजूबाजूला. बघा, क एकच आहे पण मेथड 2 निघत आहेत बहुतेक, कारण बाकीच्यांचे हात खाली म्हणजे त्यांच्या डोक्यात क वेगळा आहे. ठीक आहे. ज्यांनी हात वर केले त्यांनी लक्षात ठेवा की मी हिच्या बाजूने आहे. आता दुसरा क कोणाचा आहे? वेगळा क कोण सांगेल? तू सांग. आधी काय करू? बर, तो म्हणतोय 1 गोल काढला, दुसरा गोल काढला आणि मग उभी रेष दिली. याच्या म्हणण्यासारखं कोणी आहे का? तू याच्यासारखंच लिह. ओके, 2 जण निघाले. मला नवीन मेथड समजतीये बरं का. आता तिसरा नवीन सांग. पहिले वाटी काढायची, नंतर उभी रेष, मग अर्धी वाटी परत काढायची, मग अर्धी रेष द्यायची. बर, आता हिचंही काय बरोबर आहे का नाही माहित नाही, पण हिच्या म्हणण्याप्रमाणे कोण कोण आहे? मेजॉरिटी बघा. एकतर मगाशीची जी मेजॉरिटी होती ती डोक्यामध्ये असलेले ज्यांची अक्षर वळणं आहेत ती 100% चुकीची आहे. तुझी मेथड जी आहे ती तर पूर्ण चुकीचीच आहे. ओके, तर आधी लक्ष द्या. मी काय म्हटलं, आधी तुम्हाला नियम सांगितला होता. आधी गोल म्हणजे डावीकडून, नीट लक्ष द्या. आपली लिहिण्याची पद्धत आधी गोल
नंतर रेष आणि नंतर गोल. लक्षात आलं? म्हणजे मेथड काय झाली? डावीकडून उजवीकडे चाल. मग आधी रेष येईल का? हा नियम ज्यांनी वापरलेला आहे तो बरोबर आहे का? मग नियम नाही. तर आता बघा इथल्या इथेच सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे. पेन्सिल वापरू नका, आता थांबा. या दोन रेषांच्या बरोबर मध्ये येतोय. आधी गोल काढला, गोल पूर्ण केला, अर्धी वाटी पण नाहीये, पूर्ण गोल येतो बरं का. पूर्ण गोल हात न उचलता सरळ उभी रेष घेतली की कोणतं अक्षर मिळालं? म्हणजे व लिहिण्याची पद्धतही अशीच आहे. त्याच्या आतमध्ये जर रेष काढली आहे अवघड. मला लिहायचं आहे क, पण मी अजून क पर्यंत पोहोचलोच नाही, आधीच दोन अक्षर मिळाली. मग जेव्हा माझा व पूर्ण होतो तेव्हा हात न उचलता गोल रेष, हात न उचलता परत मध्यबिंदू आणि दुसऱ्या बाजूचा गोल काढून हा आकार जो आहे तो पाऊण आकाराचा करायचा. पूर्ण गोल नाही. एक गोल पूर्ण आहे, दुसरा गोल पाऊण आकाराचा आहे. पण तो गोल जो आहे, एक मिनिट थांबा, पण तो जो गोल आहे त्याची उंची, त्याची थिकनेस एक सारखी पाहिजे. तुम्ही म्हणाल किंवा तुम्ही वहीमध्ये लिहाल इकडचा गोल छान आहे, इकडं काढला आणि हा असा काढला, बघा कसा दिसतो. नियम काय आहे? दोन हात दोन पाय जसे सारखे आहेत, आपली ही बॉडी आहे, दोन्ही हात सारखे आहेत, दोन्ही पाय सारखे आहेत, तसेच अक्षरांचं मधलं हे पार्टिशन आहे, दोन्ही पार्ट हे इक्वल असले पाहिजे. आता विचारा, कोणाला काय विचारायचं आहे? हा, आता एक लक्षात घे, हे सोडून जर वेगळं असेल तर तू चुकीचं आहेस. त्यामुळे मोल्ड तू लावायचा. तुझ्या डोक्यातली वळणं आता बंद करायची, जी ऍक्सेप्ट करायची आहे चूक आहे. आता या पहिल्या मेथडला खूप जणांचे हात वर होते. आता त्या सगळ्या मुलींनी काय करायचं की मी आतापर्यंत चुकले किंवा चुकलो, आता आपल्याला ते सोडून द्यायचं. आता लक्ष द्या, हे क झाल्यानंतर नंतर बोलूया, वेळ थोडा कमी आहे. हा झाला क. नीट बघा, मी तुम्हाला दोन अक्षर एकदम दाखवतोय, तुम्ही एक एक ओळ करायची. व आणि ब तुम्ही नंतर करा, वेळ मिळेल तेव्हा. क ची प्रॅक्टिस आता करूया. इकडे बघा, या दोन रेषांचा मध्यभाग मी शोधला. पुन्हा एकदा हा आकार कुठल्या अक्षरातला आहे? अक्षर घेतलंय आपण, ते अक्षर आपण हा आकार जो घेतलेला होता बरोबर, पण त्यातला जर समजा हा आकार मी पुसून टाकला तर माझा हा होणार आहे उ. लक्षात आलं? आणि उ अक्षर जेव्हा आपण लिहितो त्याच्यामध्ये हा दीर्घ उकाराचा जो आकार आहे तो पाठीमागून येतो असा, त्याच्यामधून नाही येत. लक्षात आलं? तुम्ही उसाची मोळी जी पाठीवर ठेवता ना, ती अशी ठेवता आणि तो उ असा दिसतो. आणि आता काही जणांचे चेहरे असे खुलले की दादा माझा तोच उ आहे. बरोबर आहे, हो ना? हा, हे आता तुम्ही छान एक्सप्लेन कराल, कारण तुमचा मित्र आहे, तुमचा बेस्ट फ्रेंड झालेला आहे इतके वर्षांचा, तो चुकीचा आहे. लक्षात घ्या. मग हाच आकार मी इथे घेईन आणि हात न उचलता रेष वर घेतली आणि तशीच रेष खाली आणली, म्हणजे माझा होतो र. अक्षराला कधीही गोल गाठ काढायची नसते. ज्यांना सवय आहे त्यांचे र चुकीचे आहे. आणि जर माझा र जमला तर मध्ये मी चंद्रकोर घेतली आणि उभी रेष घेतली, माझा होतो स. बरोबर? त्याच्याच प्रमाणे त्याच्यासारखाच दिसणारा आता हा र चा आकार मी पूर्ण खाली टेकवला आणि अर्ध्या वाटीचा आकार इथपर्यंत पोहोचवला. म्हणजे इथे र चं शेपूट वाढवलं, अर्ध्या उंचीपर्यंत येऊन पोहोचलो. बघा सगळे 2 मिनिटं लिहू नका, मला लिहायला सांगणार आहे. हा आकार झाला. आता मला ख अक्षर काढायचं. काय राहिलं? व. मग आता व ची सुरुवात कुठून होते? मध्य बिंदू पासून.
आता मी मध्ये येऊन पोचलोय, म्हणजे हे अक्षर लिहिताना कुठेही हात उचलायचा नाही. बघा इकडे हा झाला र चा आकार, तो खाली टेकवला, अर्धी वाटी अर्ध्या उंचीपर्यंत आतमध्ये पूर्ण गोल घेतला आणि सरळ उभी रेष इथे जोडली आणि त्याच्या डोक्यावर पूर्ण रेष काढली. हा झाला ख. समजला? आता तुम्ही पहिल्यांदा क आणि नंतर ख एक एक ओळ लिहून बघा. स्टार्ट. एक ओळ क आणि एक ओळ ख. व ब नंतर करा, वेळ मिळेल तेव्हा. आता फक्त फळ्यावरची अक्षर करा, पण मेथड मी सांगितलेली पाहिजे. मग बरोबर. चला पटकन न बोलता. तू तर फार आडवीच झाली. टेकवायचा, अर्धा जो गोल आहे तो खाली टेकवायचा आहे. तुम्हाला आता मी फळ्यावर 2च अक्षर शिकवली आहेत, पण तुमची 2 आणि 2 4 अक्षर सुद्धा झालेली आहेत असं तुम्ही समजा. व ब आणि रस ही अक्षर तुम्ही वेळ मिळेल तेव्हा पूर्ण करा. तू चुकतेस बरं का, परत उभी रेष काढली जाते. उभी रेष नाही, मेथड वर काय सांगितले, गोल रेष गोल. ही रेषेतून सुरुवात. हा आकार असा घेतला की तो तसा आहे, पण ही रेष अशी आहे, जिथे डोक्यावर रेष दिली की ही रेष आतमध्ये जाते. हे असं नाहीये की बाहेर नाही गेलं पाहिजे, हे आतून बरोबर. हे खाली टेकवलं लोक काढायला, खालचा आकार खाली टेकलाय. हे बाळांनो आता येऊ नका, आपण नंतर हे करूया. सगळ्यांच्या शंका आपण कसा वेळ मिळतोय ते पूर्ण करूया. वही दाखवायला नका येऊ. फळ्यावरच्या अक्षरांची पूर्ण सहमत व्हा. डिक्टो कॉपी करा, त्याची स्टाईल आणि ते दिसण्याची पद्धत सेम टू सेम, म्हणजे तुमची एक ओळ छान आहे. पूर्ण झाल्याशिवाय हात उचलायचाच नाही. रचा आकार वला जोडायचा आणि मगच हात उचलायचा. दादा म्हणजे अशी वरची रेष अशी पहिली अर्धी आणि आता इकडे जो तुम्ही आता ऊ काढलेला होता बघा, इकडे पाठीमागची मुलं राहिलेले अक्षर नंतर करा. हा जो ऊ अक्षराचा आकार तुम्हाला दिसतोय तोच आकार मी परत बरोबर उलटा घेतला आणि माझा इथे पुढचा अक्षर तयार होणार आहे. 1 2 हा उलटा ऊ झाला. ठीक आहे. ही रेष अशी वर नेऊन खाली आणली की तो घ होतो. बरोबर. या अक्षराचा आकार आतमध्ये लंबगोल घेतला की तो क्ष होतो. बरोबर. आणि याच अक्षरांना आधी गोल काढायचा आणि नंतर पूर्ण घचा आकार जोडला, तो माझा घ तयार होतो. आणि नियमाप्रमाणे डोक्यावर गोल असेल तर श्रीच्या वेळेला सांगितलेलं आहे याच्या डोक्यावरची रेष ही अर्धी हवी. लक्षात आलं? आता घ काढायला घ्या. घ कशासाठी अर्धी? पूर्ण रेष आहे ना त्याच्या डोक्यावर, गोल काढायचे का तुला? नाही. आता तुम्हाला हे अक्षर करायचं ध धनुष्याचा.
इथे गोल काढ आणि ग काढायचा, आत उचलून आरती घेतली. नाही नाही, सरळ रेषी जोडूनच वर जायचं. आपण सकाळच्या काही सत्रांमधून अभ्यास करताना अक्षर जी शेवटी येतात ना, जसं क च्या गटामध्ये 5 अक्षर असतात, त्या प्रत्येक गटाला पंचाक्षरी म्हणतात. क म्हणजे कंठ, कंठातून येणारी 5 अक्षर क ख ग घ ङ वांग ते जे आहे ते अनुनासिक म्हणतात. बरोबर, क ख ग घ ङ. आणि च च्या गटामध्ये च छ ज झ य. लक्षात आलं? नीट बघा, आपल्याला खूप मराठीमध्ये खूप अक्षर आहेत म्हणून टेन्शन येतं की चुकतं का काय, सिरियल आपली चुकते. मग लक्षात ठेवा, प्रत्येक अक्षरात 5 अक्षर आहेत गटामध्ये, ही पंचाक्षरी लक्षात ठेवायची. त्यातला पहिला मॉनिटर लक्षात ठेवायचा, क म्हणजे कंठ, क ख ग घ ङ. त्याच्यानंतर इथे जिभेच्या खालची जी जागा असते, बोलताना हवा बाहेर फेकली जाते, त्यावेळेला दुसरा गट येतो च छ ज झ य. कळालं? त्यानंतर आपली जीभ, तुला नकोय का बाळा? पेन सतत असा उडवत असतो, शांत बसलं जातं. दुसरा गट आहे, आपण तोंडामध्ये जी जीभ आहे ती वर 5 वेळेला टाळूला लावायची. 1 2 टाळू 3 ट ठ ड ढ ण, तिथे जीभ लागली. त्याच्यानंतर येतात दात त थ द ध न, तिथे जीभ लागली. त्यानंतर तोंड बंद करायचं, प फ ब भ म. 25 अक्षरं झाली. कळालं? आणि पुढची अक्षर जी आहेत ती मिक्स्ड अक्षर असतात, य र ल व श, श स ह ळ क्ष ज्ञ. लक्षात आलं? तर हे जे अक्षर आहे याच्यामध्ये आधी तुम्हाला काल शिकवलेल्या अक्षराचं अर्धा भाग इथे परत येणार आहे. ड पहिल्यांदा काढायला लागतो, जेवढी रेष उभी तेवढीच रेष आडवी, गोल वळण. आणि पाठीमागची मुलं, जेव्हा मी फळ्यावर लिहितो त्यावेळेला हातातला साहित्य खाली ठेवा, पेनाने लिहू नका, पेन्सिल खाली ठेवा, हे सगळं सांगतोय सारखं. हा ड चा ई अक्षरातला पहिला आकार झाला. त्याच्यानंतर इथे जो आपण उ काढला होता, हा या उचा जो हा आकार दिसतो तोच आकार उचलायचा आणि इथे चिकटवून टाकायचा, म्हणजे तो तुमचा ड होतो. आणि याच अक्षराच्या बरोबर मध्यभागी जर तुम्ही बिंदू काढला तर या अक्षराला ङ असं म्हणतात. बरोबर? स्टार्ट. आता फळ्यावर जे अक्षर दिले तेच लिहा, म्हणजे तुमची ड ची पण प्रॅक्टिस होईल आणि ङ ची पण. म्हणजे जर छोटं काढलं तर चुकलं. क ख ग घ ङ. नीट प्रोनाऊन्स करा, नीट उच्चार येऊ दे. संस्कृतमध्ये लागणारे हे शब्द आहेत, अक्षर आहेत. तो बिंदू आहे म्हणून तर तो ङ आहे, नाहीतर ड झाला असता. आपल्याला उच्चार जर करता आला नाही तर तो वाडगमय होतो. वाडगमय नाही, वाङ्मय असा शब्द आहे. इकडे पहा, पुढचा दुसरा गट आहे च छ ज झ य. त्याच्यामध्ये छ झालेला आहे,
झ शिकवलेला आहे, त्यामुळे 2 अक्षरं राहिलेली आहेत. ती दोन्ही अक्षरं नीट बघा. लक्ष माझ्याकडे. च ची सुरुवात ही 2 अक्षरं जी आहेत ती थोडी बहुतेक मेजॉरिटी सगळ्यांची चुकतात, म्हणून नीट लक्ष द्या. एक आडवी रेष, त्या रेषेला जोडून परत पाठीमागे यायचं, अर्धा गोल काढायचा, तो गोल खाली टेकवायचा नाही. हा पाऊण आकार इथे घेतला. नीट बघा सगळे. हा आकार जेव्हा तुमचा अर्धा च तयार होतो, लक्ष इकडे रे, मी इथे थांबलोय, मागे नाही, सरळ बघ. जेव्हा तुमचा च तयार होतो त्यावेळेला गोलाच्या आतमध्ये अर्धी रेष आहे आणि गोलाच्या बाहेर अर्धी रेष आहे. आणि हा च खाली टेकलेला नाही. हा अर्धा च झाला आणि हात न उचलता वर जाऊन ती रेष तशीच खाली येते. हा झाला च. त्याच्यानंतर ज अक्षराची सुरुवात थोडी वेगळी आहे, तुम्हाला चुकीची वाटते. ही तिरपी रेष आधी काढायची, त्या तिरप्या रेषेला जोडून अर्धा गोल आणि मग अर्धी रेष आडवी. मग याच्यामध्ये सुद्धा अर्धी रेष गोलाच्या आत, अर्धी बाहेर. हा तुमचा अर्धा ज तयार झाला आणि हात उचलून उभी रेष काढायची, म्हणजे होतो ज. स्टेप्स कडे लक्ष ठेवा. हा गोल आणि इथला गोल खाली टेकलेला नाही. स्टार्ट. 1 लाईन. दा तो ज आहे त्याची रेष पहिली स्टेप काढली नाही तर ही पहिली स्टेप 1. मग त्याला 1 आणि 2 आणि मग 1 2 3. म्हणजे असं मग हाफ सर्कल आणि अर्धी रेष गोलाच्या आत, अर्धी रेष गोलाच्या बाहेर. आता प्रयत्न करा, बोलण्यापेक्षा काम करून बघा एकदा. 4-5 अक्षरांमध्ये एखादं वळण तरी छान जमतंय का? च आणि ज. आता तिथे लिहिले स्टेप्स बरोबर. परफेक्ट, एकदम सुंदर आला. जमणार आहे, म्हणजे सगळ्यांना जमतोय. नेक्स्ट. आता वेळ कमी असल्यामुळे मी काय करणार आहे, या गटात जाण्याच्या ऐवजी शेवटची 2 अक्षरं जी राहिली आहेत ती पण महत्वाची आहेत. ल आणि श ही 2 अक्षरं जी आहेत त्या 2 अक्षरांची वळणं सुद्धा थोडी वेगळी आहेत, जी शुद्ध लेखनाच्या नियमानुसार त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्या अक्षरांची माहिती तुम्हाला देणं गरजेचं आहे. आणि मग वेळ मिळाला तर आपण पुढे जाऊया. पहा इकडे सगळेजण, पेन खाली ठेवून द्या, पेन्सिल खाली ठेवा. ल अक्षर लिहिताना त्याच्यामध्ये 2 ते 3 वेळेला हात उचलावा लागतो. बघा माझ्याकडे. पहिल्यांदा मध्यबिंदू शोधायचा, त्याच्या आतमध्ये मध्यबिंदूतून सुरुवात करताना उजवीकडून डावीकडे पहिला गोल. यांचं लक्ष त्यांना 1 मिनिटात जमेल. अर्धा गोल आणि तिरपी रेष. आतून बाहेर आलोय. बघा मी काय केलं. आतून बाहेर पहिला गोल काढला, त्याच्यानंतर परत मध्ये जाणार आहे आणि नंतर परत आतून बाहेर उलट्या बाजूचा आकार. 2 पाकळ्यांचा आकार आहे हा. आपल्याला जस्ट लाईक हार्ट शेप आपण जो म्हणतो त्या टाईपचा हा आकार आहे. आणि हे जे आकार दिसतात हा दंड रेषेचा ल आता बंद केलेला आहे. 2 पाकळ्यांचा जो आकार आहे तोच आता ग्राह्य धरला जाईल. इथून पुढे
नवीन तुम्ही आता NEPचा अभ्यास करताय, न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या नियमानुसार आता काही शुद्धलेखनात सुद्धा बदल, अक्षरातले बदल हे आपल्याला दिसणार आहे. त्यातला हा ल अक्षराचा आकार. लक्षात आलं? समजलं? नेक्स्ट त्याच्यानंतर दुसरं वळण, आतापर्यंत आपण श अक्षर लिहिलं होतं, ते शचा सुरुवात गोल गाठीने होते, बरोबर. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काही पूर्वीची पुस्तकं बघितली किंवा मोठे ग्रंथ बघितले तर त्या शचा आकार तुम्हाला असा दिसेल. पहिल्यांदा येते उभी रेष, नीट बघा स्टेप्स. आणि मराठीतला 2 आकडा जो आहे तो इथे घेतला आणि नंतर उभी रेष. हा झाला श अक्षरातला, बरोबर. आता तुम्ही ही 2 अक्षरं समजून पटकन एक एक ओळ काढून घ्या, प्रयत्न करा. कंपल्सरी काढायला हो, खाली काय 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 पूर्ण गोल गाठ आता नाही काढायची. ल आणि श हे 2 अक्षरांमध्ये फक्त बदल केलेले. हिंदीमध्ये, मराठीमध्ये हाच ल काढायचा. संस्कृत, हिंदी, एक उभी रेष आणि मराठीतला 2 काढायचा. दादा माझ्याकडे किती वेळ आहे आता? हा वेळ झाली, ठीक आहे. लक्ष इकडे, सगळ्यांचं लक्ष महत्वाचं आहे. काही अक्षर वेळेअभावी आपली राहतात, काही अक्षर वेळेअभावी आपली राहणार आहेत, त्याला काही आता पर्याय नाही. त्यातल्या त्यात महत्वाची म्हणून मी तुम्हाला जेव्हा ट अक्षराचं वळण जेव्हा सांगेन, तोंडी आता आपण अक्षर काही घेऊया की ज्या अक्षराची उभी रेष तेवढीच आडवी रेष आणि त्या नियमाप्रमाणेच ट, ठ आणि ढ ही 3 अक्षरे येतात, बरोबर. उभी रेष, आडवी रेष आणि गोल वळण. आणि आता तुम्हाला मी वेलांटी आणि उकार या 2 गोष्टी सांगतो आणि पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये मी थांबतो. वेलांटी पहिली, दुसरी वेलांटी आपण श्री अक्षरामध्ये पाहिली. पहिली वेलांटी सांगायची राहिली होती. ही वेलांटी इथे येते, एक उभी रेष, त्याच्या डोक्यावर वेलांटी देताना सुद्धा ती डाव्या बाजूलाच वाकलेली असावी. ही पहिली वेलांटी. जर समजा पहिला उकार द्यायचा असेल किंवा दुसरा उकार द्यायचा असेल तर ती देण्याची पद्धत, हा आकार पहिल्या उकाराचा आणि हा आहे दुसऱ्या उकाराचा आकार. अक्षर बदले पण पहिला उकार, दुसरा उकार, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी ही अशीच असणार. लक्षात आलं? आता लक्ष द्या, विषय थांबवताना मुद्दाम प्लीज हातातली पेन्सिल खाली ठेवा आणि ऐका. आपलं हे शिबिर जे आहे हे एक निमित्त आहे, बरोबर. हे बाळा बरं ऐक, किती महत्वाचं बोलतो, ज्यामुळे बाकीचे 4 जण डिस्टर्ब होतो. आपलं हे शिबिर आणि या शिबिरामध्ये घेतलेली ही सुलेखनाची कार्यशाळा हे एक निमित्त आहे. या निमित्ताने पण आपण जिथे बसलेलो आहोत ते ठिकाण ते खूप अनमोल आहे आणि अशा ठिकाणी आपण जे काही आता कार्य करतोय ना सुलेखनाचं, ते खूप महत्वाचं आहे. हे समर्थांना किती आवडीचा विषय आहे त्यांचा. आणि कुठल्याही देवाला किंवा कुठल्याही माणसाला आपण समोरचा माणूस जर एखादा छान त्याच्या आवडीचं काम करत असेल ना तर त्याला खूप आनंद होतो. गणपती बाप्पाची फक्त आठवण कधी येते? परीक्षेच्या दिवशी. रस्त्यावरून आपण जात असतो, गणपतीचे अनेक मंदिरं दिसतात,
पण त्याच्याकडे चुकूनही बघत नाही आपण. पण घरातून निघताना आज पेपर आहे म्हटलं की मला चांगली बुद्धी दे, ही पहिल्यांदा हात जोडून आपण प्रार्थना करतो. बरोबर. आपण थोडक्यात किती थोडे स्वार्थी पण आहोत की जेव्हा आपला अभ्यास पूर्ण झालेला असो अथवा नसो, पण परीक्षेचा दिवस आला की आपण ठरवलेलं असतं की मी छान अक्षरात पेपर लिहीन. फक्त मार्कांपुरतंच अक्षरांशी मैत्री करू नका. मला एवढंच सांगायचं. अक्षरांशी कायमची घट्ट मैत्री धरा. आपलं आयुष्य अतिशय सुंदर आणि वळणदार करण्यासाठी आपल्याला त्याचा खूप उपयोग होतो. असं म्हटलं जातं, जो सुंदर अक्षराच्या वळणाला लागतो त्याचं आयुष्य, त्याचं भविष्य हे नेहमी वळणदार होतं. लक्षात येतं. आपल्याला आपलं पुढचं जे भविष्य आहे आपलं, ते असं भरकटत जायचं नाहीये कुठे. त्याला एक छान वळण लावायचं. बरोबर. आणि इथे येऊन आपण जे काय करतोय ना वेगवेगळ्या सत्रांमधून, ते आपली सत्र काय करतायत, आपण कुठेतरी विचारांनी थोडेसे मागे पुढे होतो. मग ते जागेवर आणण्याचं काम हा दादा करतोय, तो दादा करतोय, त्या ताई करतायत. बरोबर. तसं या सत्रातून जर तुम्ही छान अक्षरांची वळणं अशी मन लावून गिरवायला सुरुवात केली. काही जणांनी काल मला प्रश्न विचारला की दादा मी हळूहळू लिहितोय, इतकं असं तू सांगतोय त्याप्रमाणे लिहित बसलो तर मला आमच्या ताई, आमचे सर पटकन निघून पुढे जातात. पण मी तुम्हाला आता असं सांगेन की आपली मनाची पाटी कोरी ठेवा. तुम्ही छान अक्षर काढताय हे फक्त तुमच्या पुरतं ठेवा. 1 महिनाभर आपण असा छान प्रयत्न करूया. तुमच्या अक्षरांना हळूहळू आणि बरोबर लिहिण्याची सवय आपोआप लागेल. फक्त त्याला वेळ द्या, थोडासा समजून घ्या. तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या मेंदूमध्ये ती अक्षरांची वळणं अशी छान घट्ट बसण्यासाठी सराव सराव आणि सराव. प्रॅक्टिस शिवाय दुसरी गोष्ट नाही. त्यामुळे जेवढा मन लावून सराव कराल त्यावेळेला तुम्हाला हळूहळू पण लिहिता येईल आणि बरोबर पण लिहिता येईल. आज या शिबिराच्या माध्यमातून मला इथे असलेल्या सगळ्या या 50-60 मुलांपर्यंत माझ्याजवळ असलेलं समर्थांनी आपल्यालाच प्रेरित केलेलं असं सुंदर हस्ताक्षराचं ज्ञान मी माझ्या गुरूंकडून जे घेतलं ते थोडं बहुत तुमच्यापर्यंत आज मला पोहोचवण्याची जी काही संधी इथं मिळाली, त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा, इथे असलेले आपले शिबिर प्रमुख सगळे दादाताई यांचा मी खूप मनापासून ऋणी आहे. अशी संधी मिळणं, इथे आपल्याला काम करायला येणं हे आपलं पूर्वसंचित असतं. असे दादांकडे लिस्ट आहे की मला पण शिबिराला यायचं आहे, पण तुम्ही समर्थांनी बोलवलंय म्हणून तुम्ही इथे पोहोचलेला. लक्षात आलं. त्यांनी तुमची टिकमार्क केली होती की ह्या वेळेला हा मुलगा इथे जाणार. त्यामुळे तुम्हाला ही जी काही संधी मिळाली याचं तुम्ही छान संधीचं सोनं करा. एक एक विचार आचरणात आणा आणि आपलं भविष्य छान घडवा. लक्षात आलं. आज मला इथे संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. तुमच्या सगळ्यांचा मी ऋणी राहीन आणि कधीही भविष्यात सुंदर हस्ताक्षराबद्दल, लेखनाबद्दल कधीही अडचण आली, माझा फोन नंबर तुमच्याकडे आहे. त्या फोनवरती कधीही सुलेखनाबाबत चर्चा करायला हरकत नाही. ओके. पुण्यातली मंडळी जरूर प्रत्यक्ष येऊन भेटा. पुण्यातल्या पुण्यात आपण भेटू शकतो. धन्यवाद. थँक्यू. जय जय रघुवीर समर्थ. थोड्यापूर्वी आपण नरदेह आपल्याला मिळाला आहे हे ऐकलं. आणि नरदेह दुर्लभ आहे मिळणं का सुलभ आहे? दुर्लभ आहे. मग या दुर्लभ नरदेहात उत्तम गुण आपल्या अंगात असले पाहिजेत, हेही आपण बघितलं पुढे. हो की नाही? कष्ट करणं दादांना ते नव्हते, खाली काय ते वेगळ्यांच घेत होते, पण त्यांना कळलं इथे काय चाललं. पण ह्या उत्तम गुण जे आहे त्यातलाच एक गुण उत्तम हस्ताक्षर. त्याच्यावरती अख्खा समास, समाजातील लिहिणं, लेखन क्रिया
त्याचं नुसतं आपण लेखन क्रियेबद्दल श्रवण केलं नाही तर ती लेखनक्रिया कशी असावी, कोणतं आपलं अक्षर कसं काढावं हे आपण उत्तम प्रकारे समजून घ्यायचं. समजलं असं मी म्हणणार नाही, आपल्याला जमायला लागलं असं मी म्हणणार नाही, कारण की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही, सायकल तुम्ही चालवायला शिकलात, पहिल्याच दिवशी चालवायला शिकलात त्यावेळेला एकदम झुटकन केलं तरी फास्ट 5-6 वेळा पडलात, मग उठलात, मग हळूहळू चालवता आली, पहिल्यांदा हळू, मग हळूहळू स्पीड वाढला. अगदी तसंच आहे मित्रांनो, तुम्ही जे म्हणताय ना लेखन, आत्ता तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस होईल, जसं जसं तुम्हाला त्याचा सराव होईल, त्याच्यावरती हात बसेल तसं तुमचा स्पीडही वाढेल. लक्षात येतंय? आपल्या सगळ्यांना जशी तुम्हाला इथे संधी समर्थ देतात तशी आम्हाला सुद्धा समर्थच संधी देतात. तशीच त्यांनी मगाशी सांगितलं की इथल्या सगळ्यांनी मला संधी दिली, संधी समर्थाने दिली, त्याबद्दल आपण समर्थांना सगळे नमस्कार करूया आणि समर्थांचा प्रसाद आपण त्यांना देऊया. सगळेच जण येऊया. मला सगळ्यांचेच फोटो. बरं, पटकन एक काम सगळे करू. दादाताई थोडेसं जवळ फिरा आणि असे फिरा, मागे सरका फोटो. मागे सरका, फक्त मागे सरका. सगळे दादा आणि ताई तुम्ही पण या.